नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली जी आहे ती मधुभाऊंसोबत बोलत असते. मधुभाऊंना सांगत असते की मधुभाऊ काही झालं ना तरी सुद्धा तुम्ही जर मला सांगाल ना तर समजेल का मला आता तन्वीचे भास होतायत. तेवढ्यातच ना आता ती बोलत असते आणि तिथे आता अर्जुन आणि त्याचसोबत इकडे कुसुमताई सुद्धा आलेली असते आणि ह्या दोघांना एकत्र बघून आता सायली म्हणत असते की अरे तुम्ही दोघं आलात सुद्धा, मग त्यावर तुला काय वाटलं, आम्हाला काय उशीर झालाय का अगं, पण तू आमची येण्याची वाट बघत नव्हतीसच का असंही. आता कुसुमताई जी आहे ती आता सायलीला बोलत असते. त्यावर सायली म्हणते की असं काही नाही, तुम्ही लगेच आलात ना म्हणून मला थोडा डाऊट आला बस इतकंच. आणि हे काय तुमचा फोनही झाला का. तेवढ्यातच ना डॉक्टरांनी जे आहे ते आता फाईल वगैरे दिलेली असते. नर्स आता म्हणत असते की थोड लांब उभं राहा कारण डॉक्टर येत आहे. मग डॉक्टर सगळ्यात चेकिंग वगैरे करणार, मग डॉक्टर सांगतील की सगळं काही ठीक आहे की नाही. तर दुसरीकडे मात्र या सगळ्यावर नजर ठेवून होऊन तो माणूस असतो आणि तो बघत असतो की ह्यांच इथे काय काय बोलणं चाललेलं आहे ते त्याची बरोबर नजर असते आणि तो बघत असतो की काय करतायत ही लोक, त्यांचं डिस्कशन काय चाललं आहे. या सगळ्या गोष्टींकडे ना बारीक लक्ष असतं आणि त्यामुळेच ना त्यांची नजर काही हटत नसते तिथून. तेवढ्यातच दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की आता जो अस्मिताच बाळ असतं ते अस्मिताच बाळ घेऊन जेव्हा कल्पना तिथे येते तेव्हा कल्पना म्हणत असते की बघा ना गोलू, मग आता गोलू नाव ह्याचं एकदम परफेक्ट आहे बघ. मला तर आधी वाटायचं की हे नाव बरोबर आहे की नाही, पण हे नाव ना एकदम परफेक्ट आहे, अगदी त्याला सूट होत्य असं देखील आता प्रताप बोलत असतात. तेच दुसरीकडे आता कल्पना जी आहे ती म्हणत असते की कधी कधी ना मला तर भीतीच वाटते. अस्मिताच सध्या ना बाळाकडे जराही लक्ष नाहीये, म्हणजे आता कुठे गेली अस्मिता. अगं ओढ चांगलं बाळ आहे, मग कुठे गेली का हो अस्मिता. आता कुठेतरी गेली पण ती सांगून गेली नाहीये मला, बोलली फक्त गोलूकडे लक्ष दे. कालही तेच झालं, कालही ती मला तसंच बोलली की मी डॉक्टरकडे जाऊन येते, पण बराच वेळेनंतर ती आलीच नाही असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता दुसरीकडे ना इकडे प्रताप हे बाळाला खेळवत असतात आणि म्हणत असतात की बाळपणे ना थांब, मी आता घेतो माझ्याकडे, आणि असं बोलून ते खेळवत असतात. तेच आता अश्विनच हे असं अस्मिताच हे असं अस्मिता. तर त्यातून मोह ऑन झालीये, पण सध्या तिचे काय चाललं ना काही कळत नाहीये. पण त्याचसोबत मला हेही कळतं की अश्विनची परिस्थिती, त्या मुलीमुळे अश्विनची वाट लागली असंही आता कल्पना म्हणत असते. प्रताप म्हणते की मलाही कळतं, मीही थोडंसं लक्ष द्यायला हवं, माझ्याकडूनही ह्या मुलांकडे लक्ष दिलं जात नाहीये, त्यामुळे सुद्धा असेल असं वाटत. मग आता कल्पना समजावत असते आणि कल्पना म्हणत असते की नको, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, हळूहळू गोष्टी होतील ठीक. असंही आता कल्पना म्हणत असते. तेच आता प्रताप म्हणत असतात की हो तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, पण काय येणार ना, कधी कधी काळजी वाटतेस ना असंही आता प्रताप हे म्हणत असतात. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की डॉक्टर जे आहे ते आलेले असतात आणि चेकअप करत असतात. डॉक्टर जेव्हा तिथे येतात तेव्हा डॉक्टर म्हणतात की पहिल्यापेक्षा तुमच्या पेशंटची जी काही अवस्था आहे ती खूप चांगली झालेली आहे आणि आता तर मला असं वाटते की सगळं काही ओके आहे, फक्त पेशंटकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे असं देखील आता म्हटलं जात. पण पहिल्यापेक्षा पेशंटमध्ये बराच बदल झालाय हे देखील आता डॉक्टर सांगू लागतात. डॉक्टरांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर सायली ही का होईना थोडीशी खुश असते, म्हणजे मधुभाऊ लवकरच बरे होतील यावर त्यांना विश्वास असतो, कारण मधुभाऊंमध्ये झालेले बदल आणि या सगळ्या गोष्टी त्यांना आता जवळून दिसत असतात, त्यामुळे आता त्यांना आनंद तर असतोच. तेच दुसरीकडे आता कुसुमताही म्हणत असते की बरं झालं, एका अर्थी सगळ्याच काही गोष्टीत ना बराबर झाल्या आहे, त्यामुळे वाटते
की आता सगळं काही ठीक होईल असं देखील आता. कुसुमताई ही सायलीला बोलत असते. मग आता सायली आणि कुसुम जे आहे ते तिकडनं निघत असते. तर कुसुम सायलीला म्हणत असते की तू तुझी काळजी घ्या, व्यवस्थित लक्ष ठेव असंही आता ती म्हणत असते. तेच मला सांगताय का काळजी घ्यायला? मी करते काळजी. मग तेव्हाच ना इकडे अर्जुन म्हणत असतो की हो मीही घेतोय नीट काळजी, तुम्ही काळजी करू नका. मग आता इथे कुसुम आणि अर्जुनची थोडीफार अशी भांडण दाखवली जातात. आणि तेव्हाच ना दुसरीकडे आता कुसुम, अर्जुन आणि त्याचसोबत इकडे असणारी सायली हे तिकडं निघत असतात. तेवढ्यातच कुसुमच्या लक्षात येतं की तिने तर सायलीला डब्बाच दिलेला नाहीये लाडूचा म्हणूनच. मग ती पटकन बाहेर जायला निघते, कारण ऑलरेडी आतमध्ये मधुभाऊंच्या इथे ना कुसुम थांबलेली असते. आणि मग कुसुमला आठवत, त्यामुळे कुसुम जी आहे ती पटकनच बाहेर जाते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता जो माणूस आहे तो आता मधुभाऊंच्या रूममध्ये जातो आणि मास्क वगैरे लावतो आणि मधुभाऊंच ऑक्सिजन काढायचा प्रयत्न करत असतो. तर मधुभाऊंना ऑक्सिजन काढल्यानंतर खूप जास्त त्रास होऊ लागतो. त्यांना आता श्वासही नीट घेता येत नसतो. आणि जेव्हा त्यांना इतका त्रास होतो ना तेव्हा मात्र आता बघून हसायचं काम मात्र आता सुरू असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की त्याचं जसं मास्क वगैरे काढून होतं तसं तो आता बाजूला जातो. तेवढ्यातच ती नर्स जे आहे ती बाहेर बोलत असते. तिलाही डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की काही गोष्टी, त्यामुळे ती आता मधुभाऊंच्या रूममध्ये जाते. त्या वॉर्डमध्ये गेल्यानंतर तिच्या लक्षात येतं की आता मधुभाऊंच ऑक्सिजन कोणीतरी काढलेला आहे. आणि हे ऑक्सिजन काढल्यानंतर ती स्वतः लावते आणि लगेचच आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहे त्या सांगायचं ठरवते. तेच दुसरीकडे अस्मिता आणि चैतन्य एका कॅफेमध्ये भेटलेले असतात. आणि त्याच वेळेला अस्मिता चैतन्याला सांगत असते की खरंतर ना जॉबसाठी आता मी बाहेर पडलेली आहे. मग आता बरं झालं, एका अर्थीन कधी सचिनच कौतुक करावं वाटतं. तो जर नसेल ना तर मी काहीतरी गोष्टी करू शकते. म्हणजे माझ्या बाळाची जबाबदारी, माझी जबाबदारी मी स्वतः पेलू शकते. याआधी काहीच गोष्टी केल्या नव्हत्या, पण आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहे त्या मी हँडल करू शकते असंही आता म्हटलं जातं. तेच आता तिचं कौतुक ना चैतन्यला खूप असतं. चैतन्य म्हणतो की बघ, जॉबच काय ते नाही जर पॉसिबल झालं ना तर मी आहेच, कारण माझी ही एका ठिकाणी ओळख आहे. खानविलकर इंडस्ट्रीमध्ये जॉबची गरज आहे. मी त्यांनाही तुझ्याबद्दल बोलवून ठेवतो, म्हणजे कसं बरं पडेल ना असंही आता इकडे असणारा चैतन्य अस्मिताला बोलत असतो. तर दुसरीकडे मात्र या सगळ्या काही गोष्टी होत तर असतातच. आणि तेव्हाच ना इकडे आता चैतन्यला अस्मिता बोलत असते, पण मी जॉबसाठी अशी बाहेर फिरते, याबद्दल घरात कोणाला अजून माहीत नाहीये, त्यामुळे तूही कोणाला सांगू नकोस असंही आता तिने सांगितलेलं असतं. त्यावर चैतन्य म्हणतो, जोपर्यंत तू सांगत नाही तोपर्यंत मी कोणालाही सांगणार नाही. काळजी करू नको अस्मिता ताई असंही आता तो म्हणत असतो. आणि तेव्हाच ना दुसरीकडे पाहायला मिळतं की अस्मितालाही आता जेव्हा ती चैतन्यसोबत असते तेव्हा तिला खूपच जास्त रिलॅक्स वाटत असतं. चैतन्य अस्मिताला हे सुद्धा म्हणतो की तू काळजी करू नकोस, तुला कधीही काही गरज लागली ना तर मला सांग, मी आहे कायम. आणि घरातले सुद्धा विरोधात असतील ना तर तेव्हाही सांग, मीही तुझ्या पाठीशी उभा राहीन असंही आता तो म्हणत असतो. तेव्हा अस्मिता म्हणते की तू असं सगळं काही बोलस ना की मला बरं वाटतं बघ. आणि तेव्हाच ना इकडे दुसरीकडे आता पाहायला मिळतं की या सगळ्या काही गोष्टी जेव्हा होत असतात तेव्हा ते दोघेही जण अगदी मनमुरादपणे गप्पा मारत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की सायलीला इथे कुसुमने लाडवांचा डब्बा दिलेला असतो आणि ती म्हणत असते की हे लाडू खा आणि संपले की सांग, मग अजून पाठवते. आणि अजून काही खावंसं वाटत असेल तर तेही सांग. मग तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की इकडे आता अर्जुन म्हणत असतो की मीही तिला देतोय खायला, असं समजू नका. आता
त्या दोघांची भांडण, पण ते त्यातच कुसून आता तिला म्हणत असते की मला ना असं वाटतंय की बघ सगळ्या काही गोष्टी तर ठीक होतायत, पण मला ना आता मधुभाऊ सुद्धा बरे होतात याचा आनंद आहे. आणि तुला माहिती आहे का मधुभाऊ एकदा का बरे झाले ना की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आणि त्याचबरोबरच ना आपण एक काम करूया, तुझं डोहाळे जेवणसुद्धा खूप छान करूया, म्हणजेच तुला त्यांना हवेत बसूया आणि मग सगळं काही या गोष्टी सांगितल्यानंतर आता खूपच जास्त आनंद इकडे सायलीला सुद्धा होतो. सायली म्हणत असते की आता थोडे दिवसात मधुभाऊ जर बरे झाले तर माझ्या डोहा जेवणाला मधुभाऊ सुद्धा असू शकतात असंही आता म्हटलं जातं. मग तेच वेळेला आता अर्जुनही म्हणतो की करूया आपण सगळं, पण चल आता बायको आपल्याला निघावं लागेल आधी. तरी असंही आता म्हटलं जात असतं. मग तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की इथे या दोघींचेही बोलणं होत असतं. तेच आता अर्जुन सायलीला म्हणतो की चल बायको निघायचं का. आता ते तीही जण बाहेर उभे असतात बोलत. तेवढ्यातच ना तिथे आता एक नर्स आलेली असते. एकदा नर्सने बघितलेलं असतं ना म्हणून ती नर्स येते आणि ती नर्स म्हणत असते की आतमध्ये चला ना जरा, डॉक्टरांना तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे असं आता तिने सांगितलेलं असतं. मग अर्जुन सैली विचार करतात की आताच तर आपण डॉक्टरांशी बोलून आलो, मग आता काय बोलायचं असेल डॉक्टरांना. मग हे लोक विचार न करता पटकनच आतमध्ये जायला निघतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की हा जो महिप्त आहे त्याने आता सगळ्या लोकांना एकत्र जमवलेलं असतं आणि बहुगुणी बाबा की जय, बहुगुणी बाबा की जय असं काहीच त्यांचं आता कन्व्हर्सेशन सुरू असतं. जोरजोरात जयघोष करत असतात. तेवढ्यातच ना एक स्त्री तिथे येते आणि ती स्त्री आल्यानंतर तिचा नवरा दारू पितो, प्लीज माझ्या नव्याला या सगळ्यातून बाहेर काढा असं करून रिक्वेस्ट करत असते. तेच महिप्त देता त्या बहुगुणी बाबांकडे ठेवलेली एक माळ हातात घेतो आणि भस्मसुद्धा घेतो आणि त्यावर फुंकतो आणि काही जंतर मंतर म्हणजेच काहीतरी असं जादूना केल्यासारखं बोलतो आणि म्हणतो की आता ही माळ ना तुमच या नव्याच्या गळ्यामध्ये घाला असंही आता सांगितलेलं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की हे सगळं तर होत असतं. तेवढ्यातच ना सचिन येतो आणि सचिन विचार करतो की काय चाललंय हे. आतापर्यंत महिपदमाला वाटत होतं जेलमधून बाहेर पडण्यासाठी हे असं काहीच नाटक करत होता आणि आता तर काय चालले आहे. मग आता तो तिथे येतो आणि म्हणत असतो की आताच्या आता हे सगळं काही थांबवा, नाही तर बघा त्याचे परिणाम काय होतील ते. मला असं वाटलं होतं जेलमधून बाहेर पडण्यासाठी फक्त तुम्ही एवढं सगळं करताय, पण तुमचं तर आता ही लिमिटच वाढत चाललेली आहे. मग तेव्हाच ना शांत शांत व्हा असं देखील आता महिप्त जो आहे तो बोलत असतो. आणि महिप्त जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो ना तेव्हा तेच दुसरीकडे पाहायला मिळत असतं की हे सगळं तर होत असतंच, पण तेव्हा सचिन म्हणतो की मला असं वाटलं होतं की या सुभेदारांना जगातून उठवण्यासाठी तुम्हीच आमची मदत कराल, पण नाही, तुम्ही तर आमची कोणतीच मदत केलेली नाहीये. काय बोलावं तुम्हाला आता मला खरंच कळत नाहीये असंही आता बोललं जातं. मग तेव्हाच ना तू शांत बस इथे आणि आता थोडाफार का होई ना भस्म त्याच्याही डोक्याला लावला जातो आणि त्यालाही सांगितलं जातं की आता थोड शांत हो आणि शांतपणाने सगळ्या काही गोष्टी हडल कर. मग आता सचिनला या गोष्टी मान्यच होत नसतात मुळात आणि म्हणूनच सचिन जो आहे तो वैतागतो आणि तिकडं निघून जातो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की महिप्त आता पुन्हा एकदा सगळ्यांना बहुगुणी बाबा की जय असं म्हणायला लावतो. तेच आता सायली अर्जुन डॉक्टरांकडे गेलेले असतात आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर आता त्यांचं बोलणं सुरू असतं. डॉक्टर म्हणतात की आता जे काही झालं काही मिनिटांपूर्वी ते तुमच्या कानावर घालणं गरजेचं वाटलं, कारण आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की बघा आम्ही आमच्या परीने तर प्रयत्न करतोय, पण आताच पेशंटच्या जीवावर कोणीतरी उठायचा प्रयत्न केला. म्हणजेच आता आमची जेव्हा नर्स तिथे गेली त्यांनी बघितलं पेशंटचं मास्क काढले गेलेलं होतं. हे सगळं कोणीतरी मुद्दामून केलं
आणि हे जर असंच वाढत गेलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. अर्जुन सायली तर आता भडकलेले असतात आणि म्हणत असतात की पेशंटच मास्क काढलं गेलंय आणि तुम्ही आता आम्हाला हे सगळं सांगताय. त्यापेक्षा तुम्ही किती लक्ष ठेवायला पाहिजे पेशंटकडे हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे ना. तुम्हीही पेशंटकडे जरा लक्ष ठेवा असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता दुसरीकडे अर्जुन म्हणत असतो की हो आम्ही तुम्हाला इतके पैसे देतो आमच्या पेशंटकडे लक्ष द्यायचे आणि तुम्ही काय करताय. कुसुमताई सुद्धा भडकलेली असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की डॉक्टर म्हणत असतात की तुमच्या काहीतरी गैरसमज होतोय, प्लीज प्लीज जरा शांत व्हा असं देखील डॉक्टर आता म्हणत असतात. डॉक्टर म्हणतात की आपण बघूया ना नेम काय होते ते. आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील असंही आता म्हटलं जात. अच्छा ठीक आहे, मग आपण सीसीटीव्ही फुटेज बघूया. मग सीसीटीव्ही फुटेज बघायचं त्यांचं ठरतं. तेच दुसरीकडे आता सायली देखील त्या डॉक्टरांवर ओरडत असते आणि त्या डॉक्टरांना म्हणत असते की तुम्ही का बळं लक्ष देत नाहीये, लक्ष देण्याची गरज आहे असंही आता तिने सांगितलेलं असतं. मग आता डॉक्टरही म्हणतात की हो तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, आम्ही आमच्या परीन करतोय सगळं काही, पण थोडंसं का होई ना आम्हालाही असं वाटतं की तुम्हीही कोऑपरेट करा. मग आता मला ते काही सांगू नका, आम्हाला सीसीटीव्ही फुटेज बघायचा आहे असं अर्जुन त्यांना सांगू लागतो. मग आता त्यांना ते सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते दाखवावंच लागणार असतं. त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसतो. मग तेव्हाच ना आपण डॉक्टर जे आहे ते म्हणत असतात की मी तर माझ्या परीन त्यांची काळजी घेतो, कारण मलाही असंच वाटतं की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे सगळं कोणीतरी केलेलं आहे. ते तेव्हाच ना तुम्ही सांगू नका, कृती करा असं देखील अर्जुन आता त्या डॉक्टरांना बोलत असतो. मग तेव्हा सीसीटीव्ही फुटेज चेक करायला ते जात असतात. सायली, अर्जुन आणि त्यासोबत कुसुमला टेन्शन येतो की एवढे दिवस गेले तरी सुद्धा अजूनही या सगळ्या गोष्टी पूर्णपणे सॉर्ट आउट का होत नाहीये. ते दुसरीकडे आता सचिनने साक्षीला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि साक्षीला व्हिडिओ कॉल करून तो इकडे घडलेली हकीकत सांगत असतो. म्हणजेच तो आता बोलत असतो की अगं मला तर ना त्या सुभेदारांना बर्बाद करायचं आहे, पण इकडे महिप्त जो आहे ना म्हणजेच अण्णा हे असे का वागतायत ना मला कळत नाहीये. अण्णा ना आता म्हणतायत की त्या बहुगुणी बाबाचं नाव घेऊन राहिलेत, पण मला असं वाटतं ना की तू तरी काहीतरी बोल ना अण्णांशी. म्हणजे बघ ना अण्णा असे का वागतात ना, कधी कधी समजतच नाही. बघ मला असं वाटतं की अण्णांनी निदान या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित बघाव्यात, कारण अण्णाने ना थोडा लक्ष घातला पाहिजे. कारण माझं तर डोकं फिरले. मला असं वाटलं होतं की अण्णा फक्त काही दिवसांसाठी असं वागतील, पण हे अण्णा तर ना आता बरेच दिवस झाले हे असंच करतायत. कधी सुधारतील? मला तर सुभेदारांचा बदला घ्यायचा आहे, मला तर कळत नाहीये. साक्षी तेव्हा साक्षी म्हणत असते की एक गोष्ट आहे, तुला सुभेदारांचा बदला घेता येईल. प्रिया जी आहे म्हणजेच बुबली लोखंडे ही तुझी मदत करू शकते या सगळ्यामध्ये, कारण इतके वर्ष इतके दिवस ती त्यांच्याबरोबरच राहिलेली आहे आणि सुभेदारांची नसंती ओळखून आहे. बघ ती तुला नक्कीच या सख्यामध्ये ती मदत करू शकते असंही आता इकडे असणाऱ्या सचिनला ही साक्षी सांगत असते. साक्षीच ऐकून आता सचिन म्हणत असतो, खरंच का, तू तर माझं कामच केलं. जर असं असेल ना तर एका पॉइंटला बरं होईल, म्हणजे ना मी निदान काहीतरी करू शकतो. मी आता त्या प्रियाचा वापर करून ना नक्कीच काहीतरी करायचा प्रयत्न करतो, कारण या सुभेदारांना सुखासुखी की मला जगू द्यायचं नाहीये. मला हरवलं या सुभेदारांनी, मग ह्यांना मी जगू देईन का असंही आता असलेला सचिन बोलत असतो. तेच आता तो कौतुकही करत असतो साक्षीचं. साक्षीला म्हणत असतो की मला तर भीती वाटत होती की काय होत्य, पण बरं झालं एकंदरीत ना तू माझ्या पाठीशी उभी राहिलीस. ते नाही तर काय झालं असतं माझं खरंच माहीत नाही.
पण तुझं माटर माइंड आता खास चालायला लागले. एवढं तर मला कळते, म्हणजेच महिप्त जरी नसला तरी सुद्धा तू मात्र तुझं डोक अगदीच ना खासच्या स्पीडने धावत्य. तुझं म्हणूनच तर मला एवढी छान कल्पना तू दिलीस असंही आता म्हटलं जात. दुसरीकडे अर्जुन सायली आता फुटेज चेक करण्यासाठी आलेले असतात. फुटेज चेक करत असताना ते एकदम बारकाईने सगळं काही बघत असतात. जेव्हा ती नर्स आतमध्ये येते, नर्स येऊन ते काढलेल ऑक्सिजन लावते. हे बघितल्यानंतर आता थोड बॅग जा नेमकं तिथे काय काय घडलंय हे बघू दे आम्हाला असंही आता म्हटलं जातं. मग आता बॅग करायला सांगितल्यानंतर तर तिथे आधी कुसुमही असते. तेवढ्यातच ना इन्स्पेक्टर सावंत सुद्धा अर्जुनने बोलवून घेतलेलं असतं आणि तिथे आता सगळं त्यांचा डिस्कशन होत असतं. तोपर्यंत इकडे जो माणूस आहे ना त्याने काम वाजवून टाकलेलं असतं. म्हणजेच जे सीसीटीव्ही फुटेज आहे ना ते मधलं कट केलेलं असतं जिथे तो गेलेला होता आणि मास्क काढलेलं होतं ते. त्यामुळे इकडे हे सगळं काही याने त्या वॉचमॅनच्या आधारावर केलेलं होतं आणि त्या वॉचमॅनला धमकवलं सुद्धा होतं. म्हणूनच तर आता सीसीटीव्ही फुटेजच्या आतमध्ये ज्या क्लिप्स असतात त्या अर्ध्या कट्स केलेल्या असतात. म्हणजे ती नर्स येऊन ते लावते आणि त्यासोबत इकडे असणारी कुसुम यामधली क्लिप जी आहे ती कुठेतरी गायब झाली आहे. हे अर्जुनला आता समजतं. तर पोलीसही म्हणत असतात की बघा हे एवढं दिसते, हे आजच्या आधी मास्क आहे आणि इथे ही जेव्हा नर्स आली तेव्हा मास्क नाहीये, मधली क्लिप गायब झालेली आहे. हेही कळलेलं असतं. मग हे सगळं बाहेरून तो ऐकत असतो आणि त्याला तर आनंद झालेला असतो. तो तर म्हणत असतो की चला, म्हणजे मी जे काही केलं होते तर मी यशस्वी होतोय. तर पण आता या सगळ्या काही गोष्टींमधून सरळ कळतं की हॉस्पिटलमध्ये किती काळजी घेतली जाते. ते म्हणजे अक्षरशः सीसीटीव्ही फुटेजही मधलं डिलीट होते. हे सगळं कोणीतरी मुद्दामून करते, पण कोण काही केल्या कळत नसतं. तेच आता अर्जुन जो आहे तो डॉक्टरांवर सुद्धा भडकतो आणि मग अर्जुनच्या लक्षात येतं की या सगळ्यामध्ये त्या वॉचमॅनची सुद्धा साथ आहे. कारण वॉचमॅनला तिथे पर्टिक्युलर ठेवलेलं होतं. मग त्या वॉचमॅनला माहिती असणारे की इथे कोण कोण आलं होतं. आता सायली जी आहे ती आता बसलेली असते जेवण करायला, पण तिला ना सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. त्याचबरोबर मधुभाऊंशी मला बोलता आलं नाही. म्हणजेच तन्वीबद्दल जर मी मधुभाऊंशी बोलले असते तर मला जरा बरं वाटलं असतं. तेच रविराज विचारतात की काय झालंय, काय म्हणत असेल ते बोलून टाकते. सायली मनातल्या मनात विचार करते की आतापर्यंत तुम्ही तुमच्या ज्या मुलीच्या शोधात आहात ती मुलगी तुमच्याच बाजूला बसली आणि ती मी आहे असं कसं सांगू मी तुम्हाला, असं देखील सायली विचार करत बोलत असते आणि त्यामुळे ती रविराजांकडे पाहत असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.